श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक. दुसऱ्यांदा असं घडल्याने बंदीची टांगती तलवार. पंजाब किंग्सने विजयाचा धडाका लावला असला तरी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरसाठी चिंतेची बाब समोर आली आहे. पंजाब किंग्सने सलग 2 विजय मिळवून गुणतालिकेत आपली पकड मजबूत केली असली तरी मैदानावरील वेळेचे व्यवस्थापन करण्यात कर्णधार अपयशी ठरताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या विजयानंतर षटकांची गती कमी राखल्यामुळे बीसीसीआयने अय्यरवर 24 लाखांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडून या हंगामात सलग दुसऱ्यांदा ही चूक झाल्याने कर्णधारासह संपूर्ण संघाला त्याचा फटका बसला आहे. शुक्रवारी 3 एप्रिल रोजी चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात पंजाबने 210 धावांचे मोठे आव्हान यशस्वीपणे पार करत विजय मिळवला. मात्र गोलंदाजी करताना पंजाबने निर्धारित वेळेत षटके पूर्ण केले नाहीत. IPLच्या आचारसंहितेनुसार हे ओव्हररेट नियमाचे उल्लंघन मानले जाते. श्रेयस अय्यरने ह्या हंगामातील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्धही हीच चूक केली होती. तेव्हा त्याला 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता. IPLच्या नियमानुसार एकाच संघामध्ये दुसऱ्यांदा ही चूक झाल्यास दंडाची रक्कम दुप्पट केली जाते. त्यामुळे आता अय्यरला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचा फटका पूर्ण संघालाही बसला आहे. नियमानुसार सलग दुसऱ्यांदा चूक झाल्यास केवळ कर्णधारावरच नाही तर प्लेइंग 11 मधील इतर खेळाडूवरही दंड आकारला जातो. त्यानुसार प्रत्येक खेळाडूला त्याच्या मॅच फीच्या 25% किंवा 6 लाख रुपये जे कमी असेल ते दंड म्हणून भरावे लागणार आहे. तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधारावर एका सामन्याचे बंदीची कारवाई देखील होऊ शकते. त्यामुळे पंजाबच्या पुढील सामन्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशाच IPL अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.